खरं तर या निवेदनाच्या माध्यमातून उपस्थित केलाय, जो गंभीर मुद्दा आहे। कारण महाराष्ट्रामध्ये खरं तर वेगवेगळ्या राज्यांमधून मोठ्या प्रमाणावरती लोक येत असतात, लोंढेच्या लोंढे येत असतात आणि अशा वेळेला त्यांची जी काही प्रमुख राज्य आहेत, जिथले ते रहिवासी आहेत, तिथली ओळखपत्र त्यांच्याकडे असतात किंवा तिथलं निवडणुकीचं कार्ड त्यांच्याकडे असतं, मतदार यादीमध्ये तिथला त्यांचं नाव असतं, सोबतच महाराष्ट्रामधल्या मतदार यादीमध्ये सुद्धा त्यांचं नाव असतं। बिहारमध्ये सध्या ज्या पद्धतीने नाव नोंदणी काढण्यासाठी विशेष मोहीम राबवली गेली आहे, तशी महाराष्ट्रामध्ये सुद्धा ह्याला डी-डुप्लिकेशन पद्धतीचा वापर म्हणतात, तो केला जाऊ शकतो का, असा एक मुद्दा यामध्ये दिलेला आहे। अगदी आपण पाहतोय की ही सुद्धा प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी राबवावी अशा प्रकारची जी आहे ती या ठिकाणी मागणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आपण पाहतोय का पुन्हा एकदा प्रश्न केला आहे की दुबार मतदार असेल त्यांना विचारलं जाईल की तुम्ही मतदान कुठे करणार, असं निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी सुद्धा आता जे काही नेत्यांनी प्रश्न विचारलेला आहे त्याला उत्तर द्यायला सुरुवात केली आपल्याला पाहायला मिळते। तू जो प्रश्न विचारलेला आहे की आपण पाहतोय की काँग्रेसचे नेते असतील किंवा अगदी विरोधातले नेते असले आणि वारंवार इतर राज्यातले मतदार जे आहेत ते या राज्यात येऊन मतदान करतात, एकाच वेळी दोन ठिकाणी मतदान करा अशा प्रकारचा आरोप होता। एवढंच नाही तर बऱ्याचदा आपण पाहतोय की मतदार मुंबईत सुद्धा आहेत आणि त्यांचं जे मूळ गाव आहे त्या ठिकाणी सुद्धा मतदान करतात अशा प्रकारचे सुद्धा जे आहे ते आरोप करण्यात आलेलं होतं। त्यामुळे हे डुप्लिकेशन टाळण्यासाठी नेमकं काही मागणी होते का आणि त्यावरती सुद्धा निवडणूक आयोगाकडनं काही प्रश्न उपस्थित केले आहे, त्याला उत्तर मिळतं का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आपण पाहतोय की आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांनी सुद्धा काही मुद्दे उपस्थित केलेले आहे। हरकतीला तुम्ही प्रतिसाद देत नाही अशा प्रकारचा गंभीर आरोप जो आहे तो शशिकांत शिंदे यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर आपण पाहतोय मतदार याद्यांवरती बोललेले होते आणि आता शशिकांत शिंदे यांनी जो आहे तो हरकतीचा मुद्द्यांवरचा जो आहे तो मुद्दा उपस्थित केलेला आहे। ज्यावेळेस एखादी निवडणूक राबवायची असते त्यावेळेस अनेक याच्यावरती हरकती सूचना ज्या आहेत ते येत असतात, त्यामध्ये त्याचा विचार केला जावा आणि त्यानंतरच पुढे जावा अशा प्रकारचं एक जो आहे तो नियम आहे। मात्र कुठेतरी हरकतीच्या मुद्द्यांवरती निवडणूक आयोगाकडनं प्रतिसाद दिला जात नाही असा मुद्दा जो आहे तो शशिकांत शिंदेंनी उपस्थित केलेला आहे। त्यामुळे आता शशिकांत शिंदे काही जे उदाहरणं आहेत ते सुद्धा समोर ठेवण्याची शक्यता आहे। कारण आपण पाहतोय मुंबई महानगरपालिका असेल किंवा इतरच्या अनेक जे काही प्रभाग रचना असेल किंवा इतर प्रक्रिया सुरू आहे त्याच्यावरती हरकती नोंदवलेल्या आहेत आणि त्या हरकतींना कुठेतरी निवडणूक आयोगाकडनं उत्तर न देताच ते पुढं प्रक्रिया जी आहे ती सुरू ठेवतात अशा प्रकारचा आरोप जो आहे तो करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता याच्यावरती निवडणूक आयोगाकडनं निवडणूक अधिकाऱ्यांकडनं काय सांगितलं जाते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आपण पाहतोय की प्रत्येक पक्षाकडनं जे आहे ते वेगवेगळे मुद्दे उपस्थित करताना पाहायला मिळत आहेत। विशेषतः आपण पाहतोय का राज ठाकरेंकडनं या सगळ्या याच्यावरती जे आहे ते मतदार याद्यांवरती प्रश्न उपस्थित केलेला गेला होता आणि आता शशिकांत शिंदेनी जे आहे ते जे काही हरकतींचे मुद्दे आहे तो प्रश्न समोर आणलेला आहे। अजून उद्धव ठाकरे बोलणं बाकी आहे, त्यासोबत शरद पवार यांची सुद्धा भूमिका येणं अतिशय महत्त्वाचे असणार आहे। मात्र आता ज्या प्रकारे नेत्यांनी मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्यामध्ये मतदार यादी, हरकतीचा मुद्दा आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर ठेवून हे सगळे मुद्दे जे आहेत ते विचारले जात आहेत, त्यावरती आता निवडणूक आयोगाची भूमिका सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहील। अगदी राजू, यामधला अगदीच म्हणजे निवेदनामधला अगदीच पहिला प्रश्न हा आहे की जी नावं वगळली जातात त्यांची यादी किंवा त्याचा कुठलाही तपशील हा राजकीय पक्षांना किंवा जो मतदार असतो त्याला स्वतःला सुद्धा बघता येत नाही। म्हणजे अशा कितीतरी केसेस आहेत की ज्यांनी आधीच्या निवडणुकांमध्ये मतदान केलंय पण यंदाच्या वेळेला गेल्याच्या नंतर त्यांचं नावच गायब असतं। राजू, काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते, आपण निवडणूक आयोगाचं या सगळ्या प्रश्नांवरचं उत्तर येत आहे ते आपण बघूयात। दुबार मतदारांना मतदान ते कुठे करणार आहेत हे आता निवडणूक आयोग विचारणार आहे आणि डी-डुप्लिकेशन